नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उपवासाचे पापड. तर साबुदाणा पापड बनवायचे आपल्याला. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. फक्त 1 ग्लास साबुदाणा घेतलाय मी, म्हणजे 250 ग्रॅम जवळपास. आणि यासाठी घ्यायचे आपल्याला 4 ग्लास पाणी. बघा, या ग्लासने घेतलाय मी साबुदाणा. याच ग्लासने आपल्याला याच मेजरमेंटने 4 ग्लास पाणी घ्यायचे. आणि हा हे झटपट बनणारे असे पापड आहेत. बघा 2 आणि हे बघा 4 ग्लास पाणी घेतले आपण आणि 1 ग्लास साबुदाणा. आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा नाही, फक्त पाणी उकळून त्यात साबुदाणा घालायचा आहे. आपण बनवणार आहे साबुदाणा परी पापड. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, मी घेतलंय असं मोठं असं पातेलं घेतलंय. गॅस पेटवून घेऊया. आपण घेतलेलं 4 ग्लास पाणी आपल्याला उकळत ठेवायचे आहे. चला यावर झाकण ठेवून देऊया. पाणी छान उकळू देऊया. हे बघा, आपले पाणी उकळायला लागले, छान असे उकळले. हे बघा, यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. टाकणार आहे 1 ते 1.5 चमच मीठ. हे बघा, 1.5 चमच मीठ टाकले. गॅस बंद करून देऊया. यात टाकायचा आपण घेतलेला साबुदाणा. हे बघा, 1 ग्लास साबुदाणा टाकलाय आपण. याला झाकण ठेवून देऊया. याला 6 ते 7 तास छान आरामात भिजू देऊया. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, 5 ते 6 तास झाले. आपला साबुदाणा बघा खूप छान असा फुललाय. बघा, हे बघा मस्त असं झालाय. यासाठी आपल्याला एकदा छान हलवून घ्यायचं साबुदाण्याला. मीठ पण आपण टाकलेच आहे. हे बघा, छान एकत्र करून घेतला. आणि आपल्याला घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं पॉट. यात हा साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे. थोडा थोडा करून टाकायचा. याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे परी पापड फार सुंदर लागतात, एकदम सॉफ्ट असतात. यातलेच पाणी आपल्याला थोडे थोडे घालायचे आहे यात. हे बघा, चला याला आपण बारीक करून घेऊया. तर हे बघा, मी फिरवलंय मिक्सर मधून. बघा, त्याची फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे. तर चला ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊया. याचप्रमाणे पूर्ण साबुदाणा आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया. बघा, चला परत याला एकदा फिरून घेऊया. हे बघा, मस्त अशी पेस्ट तयार झाली. बघा, आपल्याला वरून पाणी टाकायची पण गरज नाही. एका ग्लासाला 4 ग्लास पाणी भरपूर झाले. 1 ग्लास साबुदाणा घेतला असेल तर 4 ग्लास पाणी घ्यायचं. 1 वाटी जर साबुदाणा घेतला असेल तर 4 वाट्या पाणी घ्यायचं. याप्रमाणे आपण सर्व साबुदाणा बारीक फिरवून घेऊया. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपला सर्व साबुदाणा फिरवून झालाय. याला एकदा छान फेटून घ्यायचं. आणि हे बघा, छान असा झालाय. आणि हे बघा, एवढा पातळ असा पाहिजे. खूप घट्ट पण नको, खूप पातळ पण नको. यात कुठलंही पाणी टाकायचं नाही. जो साबुदाण्यात आपण भिजायला टाकलं होतं तेच पाणी आपल्याला पुरलंय. आणि हे बघा, मस्त शिरेस आली तर समजून जायचं की आपला साबुदाणा पापड करण्यासाठी तयार झालाय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. बघा, मी टाकलाय खाली एक छान पॉलिथिन. व या पॉलिथिनवर आपल्याला टाकायचे आहे पापड. छोटे छोटे असे टाकायचे आहे, न फिरवता. हे बघा, 1 ग्लास साबुदाण्यात भरपूर असे पापड होणार आपले. छान असे छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे आपल्याला.
तुम्हाला हवे असल्यास, कारण हा तिप्पट पापड फुलतो. तुम्ही मोठे पण बनवू शकता. याप्रमाणे आपण सर्व पापड बनवून घेऊया. बघा किती मस्त असे पापड दिसत आहेत, पांढरे शुभ्र. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याप्रमाणे सर्व पापड बनवून घेऊया. हे बघा, एक ग्लास साबुदाण्यात आपले भरपूर असे पापड झाले आहेत. बघा, चला त्याला वाळू देऊया. बघा किती सारे पापड झाले आहेत, पांढरे शुभ्र असे झाले आहेत. हे परी पापड खायला फार छान लागतात. तुम्हाला हवा असल्यास यात जिरे किंवा हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता. मला हे पापड असेच आवडतात. तर चला त्याला वाळू देऊया आपण. हे बघा, आपले पूर्ण पापड वाळले आहेत. बघा किती मस्त असे झाले आहेत, पांढरे शुभ्र असे झाले आहेत. आणि हे बघा वरता आले, उन्हाने मस्त असे वाढले, लगेच वरत निघणार. हे बघा, हे बघा पटापट असे निघणार. मी घेतलाय परड, त्यात आपल्याला सर्व पापड काढून घ्यायचे आहे. तर चला याप्रमाणे आपण सर्व पापड काढून घेऊ. हे बघा, सर्व पापड आपले साबुदाण्याचे काढून झाले. बघा किती मस्त असे दिसत आहे. चला आपण याला तळून बघूया. बघा, आपण ठेवूया कढई, यावर ठेवूया तेल, गरम करून घेऊया. हे बघा, आपले तेल छान तापले. तर चला आपण पुढे पापड तळून बघूया. बघा, तिप्पट चौपट फुलणारा पापड आहे. बघा, मस्त पांढरा शुभ्र असा पापड तयार झालाय आपला. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तोंडात टाकताच विरघळणारा हा पापड आहे. याप्रमाणे आपण पापड भरून काढून घेऊया. आपले पापड तळून झाले. हे बघा, आपले पापड तयार झाले, तळून झाले. बघा किती क्रिस्पी झाले. हे बघा किती सॉफ्ट असे झाले आणि पांढरे शुभ्र पण झाले. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तोंडात टाकताच हा विरघळणारा पापड आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून माझ्या व्हिडिओला लाईक करा.